नमस्कार, मैं हूं संतली सिंह और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क, जहां हम लाते हैं ताजा और महफूज खबरें। चलिए बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। एमएलए प्रवीण तायड़े के भाई को टारगेट करने की साजिश का पर्दाफाश। बच्चू कड्डू और दूसरों के खिलाफ केस दर्ज। अमरावती जिले की पॉलिटिक्स में बड़ी हलचल मच गई है। एमएलए प्रवीण तायड़े के चचेरे भाई अभिजीत तायड़े की कंप्लेंट के मुताबिक पुलिस ने आरोप दर्ज किया है कि पूर्व मंत्री बच्चू कडू और कुछ साथियों ने एक्सीडेंट करके अभिजीत तायड़े को मारने की साजिश रची थी। कंप्लेंट के मुताबिक दिसंबर में पुरना में उनके घर पर इस साजिश पर बात हुई थी। एक गवाह ने चुपके से इस बातचीत को मोबाइल फोन पर रिकॉर्ड कर लिया। पुलिस ने जब रिकॉर्डिंग की जांच की तो पहली नजर में सही बातें मिलने पर चांदूर बाजार पुलिस स्टेशन में केस दर्ज किया गया है। इस मामले में बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहौरे और कुछ लोगों के खिलाफ इंडियन पीनल कोड की धारा 55, 58, 61 के तहत कार्रवाई की गई। इस घटना में अमरावती में पॉलिटिकल माहौल गरमा गया है और सबकी नजर इस बात पर है कि आगे की जांच में क्या सामने आता है। आज 3 एप्रिल तारखेला अमरावती ग्रामीण पोलीस युनिट मधला चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार अभिजीत तायडे जे चुलत भाऊ आहे आमदार श्री प्रवीण तायडे यांचे त्यांच्या तक्रारावरून आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे। आरोपी क्रमांक 1 बच्चू कडू, श्री बच्चू कडू जे माजी आमदार आहे अचलपूरचे, आणि अक्यूज्ड नंबर 3 गोलू मौरे, आणि अक्यूज नंबर 2 गोलू मौरे, आणि अक्यूज्ड नंबर 3 जे अनोळखी इसम आहे। ते FIRची जे कारण आहे की हे तिन्ही आरोपींनी मिळून कंप्लेनंट अभिजीत तायडे आणि त्यांचे चुलत भाऊ श्री प्रवीण तायडे त्यांना मर्डर करण्याच्या उद्देशाने ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी करत आहे, म्हणून त्यांच्याकडे म्हणजे कंप्लेनंटकडे एक ऑडिओ रेकॉर्डिंग आहे असा कंप्लेंट आमच्या समोर आला। ते ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे आमच्याकडे आता पेनड्राईव्हमध्ये आहे, पण कंप्लेनंटने असं सांगितलं की हे पूर्ण जे कन्व्हर्सेशन जे आहे ते एक मोबाईल डिव्हाइसला रेकॉर्डिंग केलेली आहे। तर तपासात आम्ही ते मोबाईल डिव्हाइस जे आहे ज्यामधलं हे रेकॉर्डिंग आहे ते आम्ही जप्त करणार आणि नंतर फॉरेन्सिक एक्झामिनेशनसाठी आम्ही पाठवणार फॉर टेक्निकल अँड फॉरेन्सिक ॲनालिसिस। आणि जे सेक्शन्स आहे दॅट आर 55, 58 अँड 61 BNS जे नॉन बेलेबल सेक्शन्स आहे, आणि मॅक्झिमम पनिशमेंट जे आहे 7 साल 7 इयर्सची आहे। तर आता अरेस्टची जे विषय आहे आम्ही बघणार, आणि जेव्हा आमच्याकडे सफिशियंट एव्हिडन्सची पुरावासारखा येणार आणि गरज पडली इंटरोगेशनमध्ये किंवा इतर तपासातला आणि इतर एव्हिडन्स या इतर आरोपी असं काही निष्पन्न झाला तर वी आर कीपिंग द ऑप्शन ऑफ अरेस्ट ओपन। आज मला आता समजलं की मी काही कोणाच्या तरी हत्या करण्याचा कट रचला आहे। वास्तविक अशा पद्धतीचं आपण गेलं आयुष्य आमचं संपलं, असं काही कुठं आपण करत नाही आहे, परंतु आमचाच कसा कट रचला असं त्याच्यातून सिद्ध होते का बच्चू कडूला बदनाम कसं करता येईल, त्याला अटक कसं करता येईल। आम्ही जे 1.5 लाखासाठी आंदोलन करणार होतो रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी, त्याच्यासाठी कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणे का तुमचा नेताच तर आम्ही अंदर टाकू शकतो, तुमचा काय केव्हा आहे, अशा पद्धतीचा हा कट आहे। तो म्हणतात का आमच्यासाठी कट केला, मला असं वाटतं हा व्यवस्थित आमच्यासाठी हा केलेला कट आहे। आणि असे ऑडिओ व्हिडिओ तर महाराष्ट्रात कित्येक असतात, कधीच कोणावर गुन्हे दाखल होत नाही, आणि SP किती भारी आहे बरं बघा, म्हणजे इतके सगळे जिल्ह्याभर काही घटना होतात मोठ्या, त्याच्यातून कधी प्रेस झाली नाही, पण आमदाराचा पुतण्या कोणतरी आहे त्याच्यावर काहीतरी कट केला, आणि ते डिसेंबर ते एप्रिल 4 महिने होत आहे। अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून बच्चू कडूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही अटक व्हायला तयार होऊ ना अशा पद्धतीने। आणि ते प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातून अटक हो का, रामराज्य कुठं आणि हे राम भक्त कुठं,
आम्ही शेतकऱ्यासाठी लढत राहू, मजुरासाठी, दिव्यांगांसाठी लढत राहू. जे जे काही गुन्हे दाखल होईल, अधिक काही गुन्हे दाखल झाले तर आम्ही आमची बदनामी तुम्ही जो काही करण्याचा प्रयत्न होईल याच्यावर तर आम्ही थांबणार नाही. आणि मी आता उद्यापासून एव्हरेस्टला चाललो आहे. 2 महिने अगोदर आमचं हा कॅम्प ठरला होता. संविधान घेऊन आम्ही एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत जात आहोत. आणि उद्या असं नाही म्हटलं पाहिजे पडून गेला म्हणून. हे फार अगोदरच्यापासून तिकीट आहे, 15-20 दिवस अगोदरपासून काढलेली आहे. आणि काय प्लॅनिंग असतं बघा. सकाळी 6 वाजता उठले आज SP साहेब आणि त्यांची टीम चांदूरला आली. 7:30 वाजता 7 वाजता गुन्हा दाखल झाला. म्हणजे त्याच्या अगोदर मला एका कार्यकर्त्याचा कॉल आला का मला आमदारांना बोलावलेलं आहे, तुझे 2 मोबाईल दे, ते व्हिडिओ आमच्याजवळ रेकॉर्डिंग आहे सगळं, ते व्हिडिओ दे. मग SP साहेब फोन आला का दे तुला त्याच्यातून बाहेर काढतो वगैरे असं, नाही तर 40-50 लाख रुपये देतो असं पण म्हटलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी किती गुंतागुंतीच्या आणि कशा पद्धतीनं फसवल्या जातं. आता देवाचीच जर कृपा झाली तर मग आम्ही काय करणार आहे. सत्ता तुमची, फॉरेन्सिक लॅब तुमची, SP तुमचा, तुम्ही कशा प्रकारचे कटकारस्थान करा ते काही सांगता येत नाही. त्यांना सगळ्या यंत्रणाच तुमच्या हाती आहे. कोणत्या माणसाला कसं फसवायचं याच्यासाठी तुमचं चुटकीभरासारखं काम आहे. चुटकी वाजतं तितक्या ह्याच्यात तुम्ही कोणाला कसं फसवताय, कारण सगळ्या यंत्रणा तुमच्या हाती असल्यानंतर ह्या गोष्टी सहज तुम्ही करू शकता. त्यांना आम्ही काही घाबरत नाही आहे आणि आम्ही अशा प्रकारचा हा मूर्खपणा करतही नाही. हा धंदा आमचा नाही. आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, जीव देणारे लोक आहे, जीव घेणारे नाही. ये थी आज की मुख्य खबर तेज भारत नेटवर्क के साथ। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। धन्यवाद।